नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. 2 जून 2026 रोजी मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या हवामानाबद्दल माहिती अपडेट आपल्यापर्यंत दररोज पोहोचत राहील. आता या ठिकाणी रडारवरती तुम्ही बघू शकत असाल की मुंबईलगतच्या भागामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याची जी गती आहे ती आपल्याला वाढलेली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता. रडारवरती आपण बघू शकत असाल. त्यामुळे पूर्व मान्सून परिस्थिती आता महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस, वादळी वाऱ्याचा आपल्याला मध्यरात्री 2 जून 2026 रोजी आपल्याला बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी कोणते ते जिल्हे आहेत आपण ते बघू शकत असाल. मुंबईलगतच्या भागामध्ये मुंबई पश्चिम किनारपट्टीच्या उत्तरेकडे पेठ आहे, नाशिक आहे, घोटी, जव्हार, बोईसर, वसई विरार, मुंबई, माथेरान, लोणावळा, जुन्नर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर अलिबाग, मुरुड, महाड, भोर, दापोली, चिपळूण या ठिकाणच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर आहे, कंकावली आहे, सावंतवाडी, सातारा, कराड, विटा, वडूज या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं चाकण झालं, पुणे, दौंड, बारामती, इंदापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान 2 जून मध्यरात्रीच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं अहिल्यानगर झालं, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, जामखेड, बीड या ठिकाणच्या मराठवाड्यातील महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं परतूर, माजलगाव, कैज, बार्शी, धाराशिव, लातूर, सोलापूर, पंढरपूर, करमाळा, इंदी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण मनमाड झाला, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, जळगाव, चोपडा, शेवगाव, बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, रावेर, खामगाव, चिखली, बोदवड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण या ठिकाणला सोलापूर झाला, बसव कल्याण, बिदर, उदगीर, देगलूर, अहमदपूर, लातूर, नांदेड, परली, परभणी, भोकर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर निजामाबाद झालं, उमरखेड, हिंगोली, पुसद झालं. त्यानंतर डिग्रस, आर्णी, उमरी, किनवट, हिमायतनगर, उमरखेड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं दारवा झाला, यवतमाळ, घाटंजी, नेर, पांढरकवडा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण इकडं कारंजा, लाड झालं. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थान म्हणजे कारंजा, लाड, वडगाव, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं मूर्तिजापूर, कार्ली, दर्यापूर, बोरगाव, मंजू, महागाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा, अकोला या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण या ठिकाणी अमरावती, अंजनगाव, सुरजी, अचलपूर, परतवाडा, चांदूर बाजार, नांदगाव, अमरावती, मोजरी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण या ठिकाणी नागपूर साईडचा जो प्रदेश आहे, नागपूर झाला, पांढुर्णा, सावनेर, रामटेक या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण भंडारा झाला, भंडारा, तुमसर, साकोली, अर्जुनी, मोरगाव, पावनी, ब्रह्मपुरी
या ठिकाणच्या ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकत असाल चंद्रपूर झालं, बल्लारपूर, साक्री, राजुरा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो मध्यरात्रीच्या दरम्यान 2 जून 2026 रोजीचा हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.